आज आपण 5व्या भागाकडे वळणार आहोत। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा विशेष करून विद्यार्थ्यांसाठी जास्त करून बनवलेला आहे। जीवनात यशस्वी व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि तरुणांची तर असणारच असणार। पण नुसती इच्छा करून काही होतं का? काहीच होत नाही। त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। काय नेमकं करायला पाहिजे हे आज आपण बघणार आहोत। जगात जे खूप यशस्वी झालेत लोक त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे, कोणत्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना यश मिळालेलं आहे हे आपण पाहायला पाहिजे। दोन प्रकारचे लोक असतात, एक म्हणजे रिॲक्टिव्ह आणि दुसरे म्हणजे प्रोॲक्टिव्ह। रिॲक्टिव्ह लोक काय करतात तर आजूबाजूच्या परिस्थितीला कडे जास्त बघतात। त्या परिस्थितीला दोष देण्याचा ते प्रयत्न करतात। आपल्या अवतीभोवती काय चाललंय ते जास्त बघतात आणि त्याला दोष देण्याचा प्रयत्न करतात। ते स्वतःच सुधारणा नाही करत, परिस्थितीवर जास्त दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। उदाहरणार्थ, मी खूप शिकलो असतो पण परिस्थिती मला आडवी आली, मला फार चांगली नोकरी मिळाली असती परंतु काय करावं, मला पुढे जाता आलं नाही, माझ्यावर जबाबदाऱ्याच फार होत्या वगैरे अशा तऱ्हेची स्टेटमेंट हे लोक करतात। परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा जो प्रयत्न असतो तो यांच्या बाबतीत आपल्याला कमी प्रमाणामध्ये आढळतो। आणि मग होतं कसं की हे लोक जास्त पुढे जाऊ शकत नाहीत। आता उदाहरणार्थ आपल्याला द्यायचं झालं तर दोन चांगली उदाहरणं आपल्याला देता येतील। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काही परिस्थिती चांगली होती का? यांना काही सगळ्या सवलती होत्या का? काही नसताना सुद्धा त्यांनी आज कितीतरी परिस्थितीवर मात करत करत ते पुढे गेले। डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या बाबतीत आपल्याला हेच म्हणता येईल। त्यांचा जन्म अतिशय साध्या कुटुंबात झाला, ज्याची परिस्थिती अत्यंत साधारण होती, परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांचा विश्वास होता आणि त्याच्यातून ते पुढे निघाले। तर हे जे आहे तर नुसतं रिॲक्टिव्ह राहून चालत नाही, तर आपण काय बनलं पाहिजे तर प्रोॲक्टिव्ह बनलं पाहिजे। प्रोॲक्टिव्ह लोक काय करतात, उदाहरणार्थ आता मी जे दोन उदाहरणं दिली ते लोक हे काय करतात, मी हे करू शकतो, मी हे करणारच, मी हे करीन अशा तऱ्हेचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो। माझी ताकद, माझी बुद्धिमत्ता आहे, माझी कष्ट घेण्याची तयारी आहे, माझी जिद्द आहे, मी त्याच्यातून येऊ देत किती अडचणी, येऊ देत संकट, मी त्याच्यातून पुढे जाईन असा विचार ते करतात आणि निगेटिव्हिटीला दूर सारत जीवनामध्ये पुढे जातात। जीवनात मला नेमकं काय करायचं आहे त्याचा आधी एक गोल आपण ठरवला पाहिजे। आपली क्षमता काय, आपण करतो काय, थोडंसं आपल्याला कळलं पाहिजे, त्याचा अंदाज आपल्याला घेता आला पाहिजे आणि जो गोल तुम्ही ठरवला त्यानुसार तुम्हाला कामाला लागलं पाहिजे। तो गोल ठेवून त्यानुसार मला काय काय करायचं आहे त्याची सुरुवातीपासून स्टेप्स आपण टाकत गेलं पाहिजे आणि अंतिम गोल मला हे साधायचं आहे। उदाहरणार्थ MPSCच्या परीक्षा, IASच्या परीक्षा अतिशय या कठीण असतात। त्याच्यामध्ये जे पेपर्स असतात त्याचा जो अभ्यास असतो तो आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने करावा लागतो आणि जे विद्यार्थी, जे मुलं अशा तऱ्हेने करतात तेच जीवनामध्ये पुढे जातात। आता तुकाराम मुंडेंचं उदाहरण घ्या। गरीब परिस्थितीतून ते वर आले आणि आज किती मोठ्या पदावर ते जाऊन पोचले। असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात। एखाद्या भाजीवाल्याचा मुलगा आहे, तो कामाला लागला आहे। एक तर भंगार विकणारा माणूस, त्याचा मुलगा, तो MPSC परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला। तर हे कसं काय शक्य होतं? काय याच्या पाठीमागे कोणतं टेक्निक आहे? तर हेच आहे की त्यांना ते या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ते त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द त्यांच्यामध्ये असते। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुड लिस्नर बनलं पाहिजे। एक चांगलं तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, दुसऱ्याचं ऐकून घेतलं पाहिजे। आपण काय करतो, दुसऱ्याचं पूर्ण ऐकून न घेता मध्येच आपलं घोडं पुढे दामटतो, लगेच रिॲक्शन आपण द्यायला सुरुवात करतो। ते देण्याची फारशी आवश्यकता नसते। पूर्ण ऐकल्यानंतर काय जे द्यायचे रिॲक्शन ते द्या। जीवनामध्ये ताळमेळ अतिशय महत्त्वाचा असतो। ताळमेळ कसं काय महत्त्वाचा, तर त्याचं उदाहरण असं आहे की आपल्याला जीवनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या स्वभावाच्या लोकांबरोबर राहावं लागतं। आपल्याला वेगवेगळे स्वभाव आहेत।
कोणी तापट असतो, कोणी शांत असतो, कोणी रागीट असतो, कोणी अतिशय नम्र असतो. अशा प्रकारचे अनेक लोक असतात. कोणी काहीतरी वायातपणाने बोलणारा माणूस असतो. असे लोकांच्या मध्ये आपल्याला राहून मग पुढे जायचं असतं. तर मग त्यासाठी आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आपण त्यांच्यापासून कसं अंतरावर राहायचं, काय करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नुसती ऑर्डर देऊन काही कामाचं नसतं. तुम्ही कोणालाही ऑर्डर नुसती करू नका. ऑर्डर देण्यापूर्वी विचार करा. त्याला सांगण्यापूर्वी विचार करा की हे बरोबर आहे का, योग्य आहे का. तुमचं स्वतःचंच ठरवण्याचं एक मापदंड ठेवा तुम्ही, आणि त्यानुसार तुम्ही कोणालाही ऑर्डर करा. त्यामागे योग्य कारण तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि सर्वात शेवटचा मुद्दा सांगतो तो म्हणजे तुम्ही जीवनामध्ये स्वतःला सतत अपग्रेड करत राहिलं पाहिजे. अपग्रेड करायचं म्हणजे काय करायचं, नवं शिकत राहा. रोज मागचं जे नॉलेज आहे ते शिळं होतं आणि नवीन काहीतरी जगामध्ये येत असतं. मग हे शिकण्यासाठी तुम्ही सतत काही ना काहीतरी प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. जेवढं शक्य असेल तेवढं आपण आत्मसात केलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही तगू शकत नाही, आजच्या जीवनामध्ये तगू शकत नाही. जीवनामध्ये 4 गोष्टी आणखीन एक महत्त्वाच्या त्या लक्षात ठेवायच्या पाहिजे की आपला एक बॅलन्स असायला पाहिजे. 4 गोष्टीचा बॅलन्स कोणते तर एक फिजिकल बॅलन्स, दुसरा सोशल बॅलन्स, तिसरा मेंटल बॅलन्स आणि चौथा स्पिरिच्युअल बॅलन्स. तर या बॅलन्ससाठी काय करायला पाहिजे आपण, तर फिजिकल बॅलन्ससाठी रोज एक्सरसाइज, योगासनं, प्राणायाम, फिरणं वगैरे हे सगळं केलं पाहिजे. योग्य ते खानपान आपलं असलं पाहिजे, तर तुमचा फिजिकल बॅलन्स ठीक राहील. सोशल बॅलन्स ठीक ठेवायचा असेल तर लोकांमध्ये मिसळा, लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे आपल्याला कळू शकतं. तर सोशलसाठी लोकांच्यामध्ये टच तुमचा असला पाहिजे. तिसरा म्हणजे मेंटल बॅलन्स. मेंटल बॅलन्ससाठी स्वतंत्र जर शांत राहून ध्यानधारणा, योगाचे काही प्रकार आहेत मन शांत ठेवण्याचे, ते आपण केले पाहिजे. आणि शेवटचा स्पिरिच्युअल बॅलन्स. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक बॅलन्स आपण ठेवला पाहिजे. खूप आध्यात्मिक ज्ञान आपल्या देशामध्ये आहे, जगात आहे. तर त्याचा काही भागसुद्धा आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. तर आपल्याला या गोष्टी शक्य होतात. एवढं सांगून मी आज या ठिकाणी थांबतो.